नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर TETची जी काही जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिराती संदर्भामध्ये प्रथम पेपर आणि द्वितीय पेपर या दोन्ही पेपरला आपल्याला मानसशास्त्राचे आजपर्यंतचे आपण PYQ आपल्या बॅचेसमध्ये आपण पाहिलेले आहेत। पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी जे काही PYQ मागच्या 2013 ते 2021 पर्यंत जे काही झाले त्या संदर्भातले आपण पेपर क्रमांक 1 याचे 8 पेपर आणि पेपर क्रमांक 2 यातील जे काही 7 पेपर आहेत तर यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचा आपण प्रश्ननिहाय विश्लेषण हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर जी काही गुणतान योजना आहे किंवा अभ्यास पद्धतीसुद्धा आहे त्याचा सुद्धा आपले व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला अवेलेबल आहे, ते तुम्ही एकदा पाहून घ्या। कारण फक्त येत्या 40 दिवसावरच आता फक्त पेपर आलेला आहे। 40 म्हणजे आता 37 ते 38 दिवसावरच आहे। 10 नोव्हेंबरला जो काही पेपर आहे तर त्या संदर्भात आपण आज बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर जे काही संभाव्य प्रश्न आहेत तर ते संभाव्य 30 प्रश्न आज आपण पाहणार आहोत। याच्यानंतर पण आपण अशीच जी काही सिरीज आहे प्रश्नाची संभाव्य प्रश्नाची ती आपण सुरू ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी ते तुम्हाला खूप मदत होईल आणि तुम्हाला पण कळेल की नेमका प्रश्नाचा बेस काय आहे आणि कुठल्या कुठल्या घटकावर प्रश्न हे येतात व जे काही मागील PYQ आहेत त्याचे जे काही रिपिटेशन आहे या संदर्भातले पण प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत। त्यामुळं जी सिरीज आहे तर त्या सिरीजचं तुम्ही सर्वांनी पाहावं, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेसाठी खूप मदत होईल। तर पहा, मानसशास्त्राला जे काही आहे संभाव्य प्रश्न तर त्यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहूया। पहा, कृती संशोधनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर कृती संशोधन, कृती केल्याशिवाय व्यक्तीला अध्ययन होत नाही आहे। कारण अध्ययन होण्यासाठी कृती ही खूप महत्त्वाची बाब आहे। कारण अध्ययन ही कृती सहेतुक बाब आहे, म्हणजे कृती केलं तरच तुम्हाला अध्ययन लाभतं आणि एखादी कृती केल्यानंतर ती कृती सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे, त्यातून तुम्हाला फायदा आहे किंवा नुकसान झालं आहे तर हे सुद्धा पाहण्याची खूप गरज असते। म्हणजे एखाद्या कार्यापाठीमागचं किंवा एखाद्या कृतीचं संशोधन करणं किंवा त्याचं विश्लेषण करणं हे खूप गरजेचं असतं। कारण त्यातून ज्या काही उणिवा आहेत त्यातील तुमचे जे काही प्लस पॉईंट असतील त्यातून तुम्हाला मिळणारे फायदे असतील या सर्व गोष्टीचं विश्लेषण करणं खूप महत्त्वाची बाब आहे। त्यामुळं कृती संशोधन हा खूप महत्त्वाचा घटक हा आहे। तर पहा, पर्याय क्रमांक 1 सूक्ष्म पातळीवर अभ्यास करण्यास मदत करते, त्यानंतर ज्ञानासाठी ज्ञान निर्माण करण्यास मदत करते। पर्याय क्रमांक 3 संशोधनाची व्याप्ती व्यापक असते। पर्याय क्रमांक 4 संशोधनकर्त्याची कार्यगुणवत्ता वाढविण्यास उपयुक्त ठरू शकते। बरोबर आहे, एखादी तुम्ही कृती करत आहात, कृती करत असताना त्यात तुमची जी काही कार्यक्षमता आहे, तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत आणि त्यातून एक उत्तम कृती किंवा आकृती तयार होईल या दृष्टीनं तुम्हाला तुमच्या गुणवत्तेचा विकास होण्यासाठी कृती संशोधनाची गरज खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बौद्धिक प्रमाणतेची कास धरून कोणतीही संकल्पना कोणत्याही वयाला शिकवण्यासाठी योग्य वातावरण अध्यापक रचू शकतात हे यांनी सिद्ध केले। तर पहा, जी काही बौद्धिक प्रामाणिकतेची कास आपण त्याला म्हणतो की बुद्धिजीवी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद हा एक महत्त्वाचा जो भाग हा मानसशास्त्रामध्ये आहे। तर त्या ठिकाणी जेरोम ब्रुनर यांनी काय सांगितलेलं आहे की आपण एखादं ज्ञान घेत असताना काय करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान ग्रहण करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानचा जो काही ज्ञानाचा अनावश्यक भाग आहे तो आपण वगळला पाहिजे। काय केला पाहिजे? वगळला पाहिजे आणि जे काही सकारात्मक बाब आहे ते म्हणजे नवीन ज्ञान आपण घेतलं पाहिजे। नवीन ज्ञान काय केलं पाहिजे? समाविष्ट केलं पाहिजे। नवीन ज्ञान हे समाविष्ट केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काही आवश्यक आहे ते आवश्यक आपण घेतलं पाहिजे आणि जे आवश्यक नाही आहे ते सोडलं पाहिजे। म्हणजे ज्ञानाचं जे काही रूपांतरण आहे ते ज्ञानाच्या रूपांतरणासंदर्भात ब्रुनर यांनी ही महत्त्वाची उपपत्ती मांडलेली आहे। त्याला आपण ज्ञान रूपांतरण सुद्धा असे म्हणत असतो। तर याच प्रयोगातून त्यांनी काय सिद्ध केले की बाबा अध्यापक हे योग्य वातावरणामार्फत विद्यार्थ्यापर्यंत किंवा अध्ययनार्थ्यापर्यंत योग्य माहिती ही पोहोचू शकतात। त्यानंतर
जोड्या लावा हा प्रश्न आहे, श्रवण दोषावर हा प्रश्न आहे की श्रवण दोष जो आहे त्याला मध्यम, सौम्य, हलका आणि तीव्र अशा प्रकारचा जो काही सौम्य दोषाचे जे काही भाग आहेत त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर पहा, तर मध्यम सौम्य दोष हा 41 ते 55 डेसिबल या दरम्यानचा जो आपण सौम्य दोष त्याला मध्यम सौम्य दोष असे म्हणतो. त्यानंतर सौम्य दोष जो आहे तर तो आहे 26 ते 40 डेसिबल या ची मधली तफावत जी आहे 26 ते 40 डेसिबल या दरम्यानची त्याला सौम्य श्रवण दोष असे म्हणतात. त्यानंतर सामान्य श्रवण दोष, तर सामान्य श्रवण दोष हा 0 ते 25 डेसिबल या दरम्यानची जी काही आवाज तुमची श्रवण ऐकण्याची जी काही वारंवारिता आहे की तीव्रता आहे तर त्या ठिकाणी 0 ते 25 डेसिबल म्हणजे सामान्य श्रवण दोष. आणि तीव्र श्रवण दोष म्हणजे 71 ते 90 डेसिबल फ्रिक्वेन्सी तीव्र वारंवारिता या संदर्भात आवाजात जे तुम्हाला दोष निर्माण झालेला असतो ते त्याला काय म्हणतात, तीव्र श्रवण दोष. 71 ते 90 डेसिबल म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. अतिशय साधा आणि सोपा प्रश्न आहे. सहज वाक्याच्या याच्यानुसार पहा, पहिला पर्याय शरीराचा, 2 आहे अवस्थेचा, 3 वर्तनाचा आणि 4 गुणधर्माचा. गुणधर्म असेल तर गुणधर्म वस्तू पदार्थ या संदर्भात असेल, अवस्था असेल तर त्या संदर्भात सुद्धा भौतिक विज्ञान या संदर्भातली बाब आहे. त्यानंतर शरीर आहे तर शरीराचा अभ्यास जो आहे तर त्या ठिकाणी मानसशास्त्र आणि शरीर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण वर्तन जे आहे ते वर्तन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळं मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे. पर्याय क्रमांक 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनुभवी चालक गाडी चालवताना सहजपणे इतरांशी बोलू शकते हे कशा प्रकारचे अवधान आहे. तर आता काय होतं की एखादी क्रिया करत असताना आपण दुसरेसुद्धा कार्य करू शकतो. समजा आता आपण उजव्या हाताने जर लिखाण करत असो, उजव्या हातानं, ते डाव्या हातानं प्रत्येकाला जमेलच असं नाही आहे. परंतु काही असे विद्यार्थी आहेत किंवा एक व्यक्ती आपण पाहतो की ते ॲट अ टाईम दोन्ही हाताने लिहू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्या सरावामध्ये किंवा त्या दररोजच्या अध्ययनामध्ये काय आलेलं आहे, खूप अध्ययनामध्ये त्यांना कुशाग्र पद्धतीने साफसफाईने ते काम करू शकतात. पण समजा एखादा ड्रायव्हर आहे, तो आता गाडी चालवतो आणि आपण त्याच्या शेजाराला बसलो, तो आपल्याला पण बोलत आहे. तर या ठिकाणी काय झालं की त्या अवधानाचं जे आहे ते विभाजन झालेलं आहे. काय झालेलं आहे, अवधानाचं विभाजन झालेलं आहे. कारण तो गाडी चालवतोय आणि तुम्हाला पण बोलतोय. काय करतोय, तो गाडीसुद्धा चालवत आहे आणि तो तुम्हाला पण बोलत आहे. म्हणजे तुम्ही काय केले की अवधानाचं विभाजन केलेलं आहे. आणि एकाच वेळी ती सदर व्यक्ती 2 क्रिया करते. म्हणजे ते शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह पण आहे आणि तुम्हाला मौखिक पण बोलत पण आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे तर विभाजित अवधान हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, बाल जे काही आता बाल अपराधी म्हणतो किंवा आपल्या समाजामध्ये बाल गुन्हेगारी वाढलेली आहे. जी काही समाजातील सध्याचे वातावरण आहे किंवा समाज माध्यमाचा बालकावर होणारा परिणाम असेल किंवा त्यांच्या शेजारी पाजारी त्यांचा परिसर असेल, त्यांच्या पालकाचं वर्तन असेल, त्यांच्या आजूबाजूच्या इतर समाजाचं वर्तन असेल, या सर्व बाबीचा, त्यानंतर आर्थिक असमतोलपणा असेल, या सर्व गोष्टीचा जो काही परिणाम बालकावर होतो त्यातून कुठेतरी सामाजिक गुन्हेगारी असेल किंवा कौटुंबिक असेल अशा प्रकारची गुन्हेगारीसुद्धा निर्माण होते. आणि त्यात लहान मुलं नवनवीन क्षेत्रामध्ये विक्षिप्त क्रिया करायला लागतात किंवा गुन्हे करायला लागतात. त्यामुळं बाल गुन्हेगारी हा प्रकार उदयास आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी त्या बाल गुन्हेगारावर कशा प्रकारे उपचार केले पाहिजेत त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी 2 पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. उपचारात्मक पद्धती या ठिकाणी तुम्ही अध्ययनामध्ये किंवा अध्यापनामध्ये वापरू शकता किंवा विविध बाबीचं निदान झाल्यानंतर. त्यानंतर क्रीडात्मक पद्धती, आता क्रीडात्मक पद्धतीने तुम्ही बाल गुन्हेगार रोखणार का, नाही आहे, ते या ठिकाणी नाही आहे, ती अध्ययनासाठी लागू होईल. परंतु पर्याय क्रमांक 1 मानसशास्त्रीय पद्धती सदर बाल गुन्हेगाराचा जो मानसिक कल आहे, त्याची मानसिक वृत्ती आहे, या सर्व बाबीचा त्याच्या वर्तनाचा अभ्यास करून त्यावर तुम्ही निदान उपचार हे देऊ शकता. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 जो आहे कायदेशीर पद्धती, त्यामध्ये सौम्य शिक्षा असेल
किंवा त्या संदर्भातला सौम्य काही आराखडा तयार केलेला असेल विविध तज्ज्ञांनी, मार्गदर्शकांनी, त्यासंबंधीची विविध कार्यवाही कायदेशीर करून, तर पर्याय क्रमांक 1 मानसशास्त्रीय पद्धती आणि कायदेशीर पद्धती या 2 बाबीचा तुम्ही अवलंब करू शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय अत्यावश्यक नाही? पहा, तर शिक्षकासंदर्भातला हा प्रश्न आहे की आज शिक्षकी पेशा हा व्यवसाय बनला असून या व्यवसायात व्यक्तीला स्वच्छस्थान निश्चित करणे झाल्यास डॅश डॅश आवश्यक आहे. तर पहा, या ठिकाणी वर अत्यावश्यक नाही असं विचारले, पण थोडंसं खाली आवश्यक आहे असं पण विचारलेलं आहे. पहा, तर पर्याय क्रमांक 1 सतत शिकत राहणे, नव्या क्षमता आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. नवीन ज्ञानाची भर हे दैनंदिन जीवनामध्ये पडत असते. नवीन संकल्पना ह्या दररोज उद्यात येत असतात. माहितीचा भरपूर भाग हा नवनवीन बाबीने समाज माध्यमातून म्हणा, आंतरजाल असो, ज्या काही विविध बाबी आहेत त्यातनं समाविष्ट होत असतं आणि विविध क्षमता ह्या शिक्षकांना आत्मसात केल्याच पाहिजेत. आणि जे काही दररोज समाजात घडतंय, जे काही जगामध्ये जागतिक स्थितीमध्ये चालू आहे, याचं सर्व अपडेट असणं शिक्षकाला गरजेचं आहे. आणि त्या क्षमतासुद्धा त्याला आत्मसात कराव्या लागतात. जे काही गुण आहेत, कौशल्य आहेत, ते त्याने आत्मसात केलेच पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याप्रती सहानुभूती व समाजाप्रती बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. कारण तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षक या नात्यानं तुम्हाला जो काही तुमचा समाज आहे त्या समाजाला तुम्हाला काहीतरी देणं लागतं. कारण समाज हा तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत असतो. कारण तुम्ही शिक्षक आहात. एक नवीन भावी पिढी चांगल्या पद्धतीने तुम्ही घडू शकता. या अर्थाने तुमची एक सामाजिक बांधिलकी आहे की त्या शाळेच्या माध्यमातून, तुमच्या अध्यापनाच्या माध्यमातून तुम्ही चांगले संस्कारक्षम विद्यार्थी हे समाजाला दिले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सामाजिक बांधिलकीसुद्धा जोपासणं गरजेचं आहे. त्यानंतर स्वच्छ कामाचे प्रदर्शन मांडून जास्तीत जास्त पारितोषिके मिळवणे हा पर्याय या ठिकाणी अत्यावश्यक नाही आहे. शिक्षकांनी स्वतःच्या कामाचा उदो करणं ही अतिशय चुकीची बाब आहे. कारण तुम्ही शिक्षक आहात, ते तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि तुम्ही तुमच्याच कर्तव्याचा जर उदो करत असाल तर त्या ठिकाणी खूप चुकीची बाब आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. बालकाचा विकास हा नेहमी, पहा, तर बालकाचा विकास हा कसा असतो? तो ज्ञाताकडून अज्ञाताकडे आहे का, किंवा सामान्याकडून विशिष्टाकडे आहे का, विशिष्टाकडून सामान्याकडे आहे का, सूक्ष्मकडून अंशाकडे आहे? तर बालकाचा जो विकास आहे तो विकास हा कसा आहे? सामान्याकडून विशेषाकडे आहे. कारण आपण कुठलेही सूक्ष्म बाब ही पाहू शकत नाही, किंवा जे काही अमूर्त बाब आपण म्हणतो की ज्या बाबीविषयी आपल्याला माहिती नाही आहे. समजा आता आपण एखादं परिकथा सांगितली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा बारक्या मुलाला, तर त्याला काहीही जाणवत नाही आहे. कारण त्याने ती वस्तू, ती स्थिती, ती परिस्थिती किंवा जी काही सजीव प्राण्याबद्दल तुम्ही सांगताय त्याने कधीही पाहिलेलं नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला मूर्त अनुभव देणं खूप गरजेचं आहे, किंवा त्या सामान्य परिस्थितीची त्याला जाणीवसुद्धा होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं सामान्य बाबीचं त्याला सुरुवातीला तुम्ही मार्गदर्शन करा. त्या बाबीकडनं मग तुम्ही त्याला कुठं न्या, तर विशेषाकडे न्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जो आहे तर याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, संस्कृत भाषेच्या अध्ययनाला मराठी भाषेचा उपयोग होतो. टेनिस खेळणाऱ्या बॅडमिंटन लवकर येते. गणिताच्या अध्ययनात शास्त्राची मदत होणे. तर ही कुठल्या उपपत्तीची उदाहरणे आहेत हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कुठल्या उपपत्तीची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी पहा काय झालेलं आहे की प्रत्येक बाबीत तुम्ही एका विशिष्ट परिस्थितीतलं अध्ययन केलं व त्यानंतर दुसऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अध्ययन करताय. पण पूर्वीच्या परिस्थिती, तंत्र, कौशल्य, घटक, त्यातील जे काही तथ्य आहेत किंवा फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला दुसऱ्या स्थितीमध्ये सुद्धा काय पडत आहेत? उपयोगी पडत आहेत. काय होत आहेत? उपयोगी पडत आहेत. त्यामुळं यामध्ये जे घटक जे आहेत, घटक जो आहे तो घटक या ठिकाणी काय आहे? समान घटक आहेत. तर समान घटक असल्यामुळं यात तुम्हाला अध्ययन संक्रमणामध्ये किंवा तुमच्या अध्ययन विकासामध्ये खूप मदत पडत आहे आणि सकारात्मक बदल या ठिकाणी हा
होत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 समान घटक उपपत्ती या उपपत्तींची हे वरील उदाहरणे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, या ठिकाणी काही कथनं दिलेली आहेत, तर ते कथनं पहा. तर योग्य कथन, मुलांनी प्राप्त केलेल्या गुणामुळे आणि फक्त अनुभवामुळे जे प्रगतीसूचक बदल होतात ते म्हणजे विकास होय. आणि त्यानंतर दुसरा जो आहे तर ते आहे अनुवंश व वातावरण या घटकाचा विकासावर परिणाम दिसण्यासाठी परिपक्वन व अध्ययन या 2 प्रक्रिया आवश्यक आहेत. तर पहा, तर मुलाने जे काही गुण प्राप्त केलेत किंवा त्याचे काही जे अनुभव आहेत, तर या अनुभवामुळे जे काही बदल होतात तर त्याच बदलाला आपण विकास म्हणतो का? तर नाही आहे. तर काय होतं की विद्यार्थ्यामध्ये जे काही बदल आहेत तर ते बदल नुसत्या बौद्धिकच नाही, तर त्याच्या वर्तन बदलामध्ये, त्याच्या भावनिक बाबीमध्ये असेल किंवा त्याच्या एकंदरीत शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, क्रियात्मक आणि भावात्मक हे जे काही विशिष्ट क्षेत्रे आहेत, या विशिष्ट क्षेत्रातील जी काही समायोजन क्षमता आहे, तर या समायोजन क्षमतेला आपण काय म्हणतो असतो? विकास. तर विकास हा एक अर्थपूर्ण बाब आहे. कशी आहे? अर्थपूर्ण वर्तन बाब आहे, जी की व्यक्तीच्या बौद्धिक घटकाशी सुद्धा संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक अ जे कथन आहे ते अकथन हे चुकीचं आहे. आणि त्यानंतर जे ब आहे अनुवंश व वातावरण याचा या घटकाचा विकासावर परिणाम होतो, कारण अनुवंश व वातावरण हे जे 2 घटक आहेत ते हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत, कारण या 2 घटकामार्फतच जास्त प्रमाणामध्ये व्यक्तीच्या विकासाचा जो काही बदल आहे किंवा विकासामध्ये होणारी महत्त्वाची काही जडणघडण आहे, तर या 2 गोष्टीचा जास्तीत जास्त हा वाटा आहे किंवा परिणाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 पहा. खालील विधाने कोणत्या चाचणीस योग्यपणे लागू पडतात? आता ज्या काही चाचण्या आहेत त्यामध्ये वैयक्तिक आहेत, सामूहिक चाचण्या आहेत, त्यानंतर आभाषिक, भाषिक आहेत. पहा, तर या चाचण्या एकाच वेळी एकाच व्यक्तीला दिल्या जाऊ शकतात. तर याच पहिलाच पर्याय आहे की या ठिकाणी प्रश्नाची उकल आहे, एकाच वेळी एकाच व्यक्तीला दिल्या जाऊ शकतात. त्यानंतर या चाचण्यासाठी वेळ, खर्च जास्त लागतो. त्यानंतर प्रशिक्षित व कुशल परीक्षकांची आवश्यकता असते, बरोबर आहे. त्यानंतर सर्जनशील कल्पनाचे मापन जास्त व्यवस्थित करतात. तर पहा, या ठिकाणी एकच व्यक्ती एकाच वेळी त्यानंतर प्रशिक्षक असेल, तर या ठिकाणी पहा जे काही वैयक्तिक चाचण्या आपण म्हणतो की त्या एकाच व्यक्तीला एकाच वेळी दिल्या जाऊ शकतात. तर पर्याय क्रमांक जो 4 आहे तर वैयक्तिक चाचणी. पहा, वाक्यपूर्तीसाठी जास्तीत जास्त योग्य पर्याय निवडा. तर पहा, या ठिकाणी विद्यार्थ्याला स्वतःच्या अध्ययन प्रक्रियेच्या नोंदी, त्यावर विमर्शी चिंतन करण्याचे कौशल्य करायला मदत दिली तर त्याचा उपयोग या ठिकाणी वाक्यपूर्ती दिलेली आहे. तर पहा, विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यांचे मूल्यमापन करण्यासाठी होतो, स्वतःच्या अध्ययन वाटचालीचे परीक्षण करण्यासाठी संधी देऊन होतो. त्यानंतर विद्यार्थ्याला स्वतःच्या वर्तनातील त्रुटी व स्वयंमूल्यमापन करायला मदत येते. पहा, तर स्वतःच्या अध्ययन प्रक्रियेचं ज्या काही आपण अध्ययनात होणारे बदल आहेत, सकारात्मक असतील किंवा नकारात्मक आहेत, त्यानंतर त्यामधनं त्याला येणाऱ्या अडचणी असतील, त्या अडचणीची उकल असेल, समस्या निदान असेल, तर प्रत्येक अवस्थेत प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला किंवा नोंदी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या नोंदीमधनं जे काही बदल होतात तर ते बदल जे आहे ते बदल स्वतःच नोंदवून ठेवले पाहिजेत. तर या संदर्भातला हा प्रश्न आहे की तुम्ही प्रत्येक बाबी नोंदवा, त्यानंतर त्याची टिप्पणी करा, जेणेकरून त्याचा तुम्हाला काय फायदा होईल मूल्यमापनासाठी, म्हणजे तुम्हाला कौशल्य जे आहे तुमचे कौशल्य वगैरे तर हे उपयोग येतील, या संदर्भातला प्रश्न आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मूल्यमापनासाठी या तिन्ही बाबी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे अ, ब आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, वादळी अशांत जे आहे बालकाच्या अध्ययनामध्ये, आता जे काही अवस्था आहेत, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तर यामध्ये सगळ्यात जास्त जो काही अशांततेचा जो काळ आहे, अशांतता या शब्दातच तुम्हाला समजून जाईल की हा कुमार अवस्था असे म्हटले जाते. या ठिकाणी
शारीरिक आहे, शारीरिक असतील किंवा शरीरातील काही आंतरस्रावी ग्रंथी असतील या संदर्भातले बदल आहेत. त्यानंतर विचार प्रक्रिया आहे, त्यात तुमची गोंधळलेली मानसिक अवस्था असते की कुठल्या प्रश्नाची उकल कशी करायची. काही समस्याचे निदान करण्यासाठी आपण लाजतो किंवा ते विचारण्यासाठी सुद्धा आपल्याला अवघडल्यासारखं वाटत असतं. त्यामुळं अशा कालखंडामध्ये किंवा जी कालखंड आपण त्याला म्हणतो अशांतता, तर तो आहे कुमार अवस्था. त्यानंतर पहा, या पद्धतीत शिक्षक एखादा विषयाचा अभ्यास करून आपली मते समूहासमोर मांडू शकतात. तर याचं उत्तरच आहे व्याख्यान पद्धती, जे की शिक्षक प्रधान पद्धती आहे. कशी आहे? शिक्षक प्रधान पद्धती आहे की त्या ठिकाणी शिक्षक आपले विचार, अभिव्यक्ती, त्यानंतर एखादा विषयाचा समग्र भाग असेल तर हे भाग आपण विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक या पद्धतीने मांडू शकतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 व्याख्यान पद्धती याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते शिक्षकाचे व्यक्तिमत्व लक्ष नसावे? तर शिक्षक हा जो घटक आहे अध्ययन प्रक्रियेतला, तर तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अभ्यासक्रम, विद्यार्थी, शिक्षक या त्रिकेंद्रात्मक जी पद्धती आहे आणि या चौथी एक प्रक्रिया म्हणजे आहे अध्यापन, जे की अध्यापक राबवित असतो. त्यामुळं अध्यापक हा कसा असावा, त्याचे व्यक्तिमत्व कसे असावे, कारण त्या तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप ही तुमच्या विद्यार्थ्यावर पडत असते. तुम्ही कसे वागता, तुमचे जे काही वर्तन आहे, तुमचे जे काही चारित्र्य पद्धती आहे, तुमच्या ते जे काही मूल्य, तत्व, नीती या सर्व बाबी जी आहेत तर ते विद्यार्थी कुठं ना कुठं ग्रहण करत असतात की आमचे शिक्षक असे आहेत, आमचे शिक्षक असे वागतात, असे वर्तन करतात. तर या सर्व ज्या बाबी आहेत तर याचा कुठं ना कुठं त्या विद्यार्थ्यावर थोडा परिणाम पडत असतो. त्यामुळं शिक्षकांनी स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे या संदर्भात काळजी घेतलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वाचा जो काही परिणाम आहे तर हा परिणाम सकारात्मक झाला पाहिजे, त्यातून नकारात्मकता निर्माण झाली नाही या संदर्भात शिक्षकांनी काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळं शिक्षक हा व्यवस्थित व नीटनेटका असावा, सहकार्य करणारा सुद्धा असावा, तो प्रामाणिक व नम्र असावा, परंतु तो भावना अतिरेकी व अस्थिर नसावा. कसा नसावा? भावना अतिरेकी व अस्थिर नसावा. जर शिक्षकच भावना अतिरेकी व स्वतः अस्थिर असेल तर तो विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये तो सकारात्मक बदल करू शकत नाही किंवा तो विद्यार्थ्याला विशिष्ट प्रकारे चांगल्या सुस्थितीत आणि वातावरणात अध्यापन करण्यास तो मदत करू शकत नाही. त्यामुळं एखाद्या व्यक्तीची स्वतःच मानसिक स्थिती योग्य नाही आहे, त्यामुळं तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला आधार देऊ शकत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या अध्ययनामध्ये तुम्ही त्याला मदत करू शकत नाही, कारण तुमचीच परिस्थिती ही ढासळलेली आहे. त्यामुळे दुसऱ्याला तुम्ही मदत करण्याची अपेक्षा या ठिकाणी निर्माण होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 भावना अतिरेकी व अस्थिर असावा. त्यानंतर पुढला प्रश्न, ज्या शिक्षणाला कोणता साचेबंदपणा नसतो, व्यक्ती सभोवतालच्या वातावरणात विकसित होत असतात, त्या शिक्षणाला काय म्हणतात? पहा, तर त्या शिक्षणाला सहशिक्षण म्हणतात. कारण या ठिकाणी तुम्ही कुठलीही बाब सहेतू करत नाही आहात, तुम्ही फक्त जे काही तुम्हाला भेटतंय त्या ठिकाणी तुम्ही ते ग्रहण करताय, त्यातून तुम्ही काहीतरी नवीन नवीन शिकताय. त्यामध्ये कुठलीही अध्यापन पद्धती नाही किंवा कुठल्याही अध्ययनासंबंधीचं काही प्रयोग नाही आहे, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची नियमावली या ठिकाणी दिलेली नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही शिक्षण हे घेऊ शकता. अशा शिक्षणाला काय म्हणतात? तर सहज शिक्षण असे म्हणतात. त्यानंतर आशयातील प्रसंग, घटना बाजूला काढून त्याचा नेमका अर्थ सांगितला जातो, त्याला संकल्पना असे म्हणतात. काय म्हणतात? संकल्पना असे म्हणतात. तर एखादा घटकातील जो आशय आहे, काय आहे? आशयातील हा प्रसंग व घटना हे ज्या दोन बाबी आहेत. आता एखादा आशय आहे, त्यातील प्रसंग आहे आणि त्यानंतर त्यातील घटना आहे, परंतु त्याचं नेमकं मर्म काय किंवा त्यातील नेमकं उद्दिष्ट काय आहे, त्यात नेमकं काय दडलेलं तथ्य आहे, तर ही जी बाब आपण त्याला म्हणतो तर त्याला आपण विशिष्ट संकल्पना म्हणजे याचा पूर्ण आधारभूत बेस जो आहे किंवा तथ्य जे आहे त्याला आपण काय म्हणत असतो? संकल्पना असे म्हणत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. नीती शिक्षण म्हणजे डॅश डॅश होय. तर नीती शिक्षणासंदर्भात की विद्यार्थ्याला किंवा बालकाला अध्ययन करत असताना नीती संदर्भामध्ये म्हणजे नीतिमूल्य आपण ज्याला म्हणतो की जीवन जगत असताना एक समग्र, समतल किंवा समरूप जीवन पद्धती जी आहे की त्यामध्ये स्वतःचा जो काही मानसिक समतोल म्हणा किंवा समाजामध्ये वावरत असताना व्यवहार जो आहे आपला इतरांशी
त्या संदर्भातली जी काही मूल्ये तत्व या संदर्भातलं आपण जे म्हणतो की नीती कशी असावी, तर या संदर्भातला हा प्रश्न आहे पहा. तर पर्याय क्रमांक 1, योग्य मनोवृत्तीचा विकास व प्रेरक शक्तीचा विकास म्हणजेच नीती शिक्षण होय. त्यानंतर मानवाच्या भौतिक व सांस्कृतिक उन्नतीवर भर देणे. त्यानंतर तार्किकतेवर आधारलेल्या नीतिमत्तेचा पुरस्कार करणे, सामाजिक समतेचा पुरस्कार करणे. तर पहा या ठिकाणी फक्त नीती शिक्षण एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळं नीती शिक्षणमध्ये फक्त तुमच्या मनोवृत्तीचा विकास व तुमच्या प्रेरणा शक्तीचा विकास या 2 बाबीचाच फक्त समावेश होतो. या ठिकाणी तुमच्यामध्ये सामाजिक क्षमता किंवा सामाजिक समानता असली या संबंधी काहीही त्या ठिकाणी आवश्यक नाही आहे. त्यामुळं तार्किकता याचा तर संबंध या ठिकाणी कुठे पण येत नाही. त्यानंतर भौतिक व सांस्कृतिक उन्नती, कारण बालकाला भौतिक बाबी किंवा सांस्कृतिक बाबी याबद्दल जास्त जाणीव किंवा माहितीही नसते. त्यामुळे या ठिकाणी तुमची संस्कृती, त्यानंतर तुमचं भौतिक जीवन या संदर्भातल्या ज्या काही बाबी आहेत तर यांचा कुठेही समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमची विद्यार्थ्यांची मनोवृत्ती व विद्यार्थ्यातील जी काही आत्मिक प्रेरक शक्ती आहे यांचाच विकास या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, विद्यार्थ्याचा विकास होत असताना किंवा विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना वेळोवेळी केलेले मूल्यमापन म्हणजे कोणते मूल्यमापन आहे? पहा, तर विद्यार्थ्याचे जे काही मूल्यमापन आहे त्यामध्ये पहा की त्याचा जो विकास आहे तर हा विकास होण्याचे जे काही टप्पे आहेत, ज्या काही पायऱ्या आहेत, तर तो विकास होत असताना त्या विकासाचं मापन करणं किंवा त्याचं व्यक्तिमत्व आकार घेत असताना वेळोवेळी आपण काय करत असतो की त्याचं मूल्यमापन करत असतो. कारण त्याचं किती प्रमाणामध्ये किंवा कुठल्या बाबी ह्या आत्मसात झाल्या आहेत किंवा त्यामध्ये विकासाच्या जी काही प्रक्रियेचे टप्पे आहेत त्याची रुजवणूक ही किती प्रमाणामध्ये एखाद्या बालकामध्ये किंवा अध्ययनार्थ्यात झाली आहे या संदर्भात आपण आकारिक मूल्यमापन करतो. कसं आकारिक मूल्यमापन करतो? तर पर्याय क्रमांक 1 आकारिक मूल्यमापन हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, एका संशोधकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या या विषयावर संशोधन करताना ज्या प्रतिसाद कला कोणत्याही समस्या नाहीत असा प्रतिसादक नमुन्यामधून वगळला आहे तेव्हा संशोधक कोणती नमुना निवड पद्धती वापरतो? पहा, तर नमुना निवड पद्धती त्यामध्ये सहेतुक नमुना निवड आहे, यादृच्छिक आहे, हिशेखानी आहे, सहज प्राप्त नमुना निवड पद्धती आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी काय विचारले की एका संशोधन काय केलं की ज्याला प्रतिसाद भेटला किंवा समस्या नाही अशांनी काय केलं त्या ठिकाणी नमुना हा निवडला नाही आहे. आणि त्यानंतर काय केलं की तो नमुना त्यांनी काय केला निवडला व नंतर काय केलं की त्या नमुन्यासाठी एक विशिष्ट निवड पद्धती वापरली, जी पद्धती त्यांनी सहेतुक पद्धती वापरलेली आहे. कशी? सहेतुक पद्धती त्यांनी वापरलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सहेतुक नमुना निवड. कुठला? सहेतुक नमुना निवड. कारण या ठिकाणी ज्याला समस्या नाहीत असा प्रसादक त्यांनी वगळलेला आहे आणि ज्याला समस्या आहे तो त्या ठिकाणी यांनी निवडलेला आहे. त्यानंतर पहा, बाह्य परिस्थितीतील माहितीविषयी वेदनेंद्रियाद्वारे घेतली जाणारी नोंद म्हणजे कुठली नोंद? पहा, तर या ठिकाणी काय केले की संवेदना जी आहे ती संवेदना तुम्हाला काही संवेदना ह्या आठवण ज्याला आपण म्हणतो, परंतु जोपर्यंत अर्थबोध होत नाही किंवा त्याचं अवबोधात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण संवेदनेला अर्थ प्राप्त झाला असे म्हणता येत नाही आहे. त्यामुळं संवेदना ही अर्थहीन आहे. कशी आहे? अर्थहीन आहे किंवा ती अर्थहीन असतेच. फक्त ते बाह्य उद्दीपक आणि आपली जी काही त्वचा आहे त्या संदर्भात जी काही अभिक्रिया होते त्यातून संवेदनेची निर्मिती होती, अवयव व बाह्य उद्दीपक. तर या ठिकाणी वेदनेंद्रियाद्वारे घेतली जाणारी नोंद आहे. कुठं? वेदनेंद्रियाद्वारे. त्यामुळं त्याला काय म्हणतात की वेदनिक स्मृती असे म्हणतात. कारण या ठिकाणी तुम्हाला जो काही वाईट अनुभव आलेला आहे, कसा आहे? वाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला आपण काय म्हणतो की पीडा असेल किंवा कष्ट असतील, तर या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी
तुमच्या वाईट म्हणजेच त्याला आपण अजून म्हणतो कटू, तर ह्या ज्या स्मृती आहेत त्याला आपण काय म्हणतो वेदनिक स्मृती अशा म्हणतो. त्यानंतर पहा पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पहा मानवी वर्तन प्रकाराचे मापन करण्याच्या मानवी वर्तन प्रकाराचे मापन करण्याच्या वस्तुनिष्ठ व प्रमाणित तंत्राला मानसशास्त्रीय चाचणी असे म्हणतात. मानसशास्त्रीय चाचणीचा वापर बुद्धिमत्ता, शैक्षणिक संपादन, व्यक्तिमत्व गुण आणि मनोविकृतीचे मापन करण्यासाठी केला जातो. त्यानंतर मानसशास्त्रीय चाचणी पूर्णपणे यथार्थ व विश्वसनीय असते. कशी? यथार्थ व विश्वसनीय असते असा तिसरा पर्याय आहे. तर पहा पर्याय क्रमांक 3, मानसशास्त्रीय चाचणी पूर्णपणे यथार्थ व विश्वसनीय असते असं आपल्याला म्हणता येणार नाही. यातनं काही जे काही आता आपण पद्धती वापरतो त्यात वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत. त्यामध्ये काही पद्धती वैज्ञानिक आहेत, काही पद्धती ज्या आहेत ते वस्तुनिष्ठ अशा पद्धती नाही. त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठतेचा त्या आपला सामना करावाच लागतो, किंवा प्रयोज्य जो आहे किंवा प्रयोजक आहे यावर येणारी काही बंधनं आहेत. त्यामुळं जे काही त्यांच्या आत्मिक क्रिया आहेत किंवा त्याबद्दल होणारं असंतुलन आहे. त्यामुळं मानसशास्त्रातून जे काही प्रयोग होतील किंवा ज्या काही चाचण्या होतील त्या विश्वसनीयच असतील असं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अयोग्य विधान आहे. शरीर चिकित्सक शास्त्रज्ञाने 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांचं नाव आहे विल्यम वुंड यांनी केलेली आहे. जर्मनी लाइप्झिग विद्यापीठामध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे पहिली प्रयोगशाळा, जी की मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे. की विल्यम वुंड यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा व्यक्तिमत्वाच्या सुप्त व अबोध मनात दडल्या गेलेल्या इच्छा वासनांचा शोध घेण्यासाठी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करतात. पहा तुमच्या सुप्त, त्यानंतर तुमच्या अबोध मनात दडलेल्या प्रवृत्ती आहेत, तुमच्या वासना या बाबीचं मूल्यमापन इच्छा, भावना, कल्पना, अवबोध मनाची सुप्त अवस्था, तुमच्या आंतरिक मनामध्ये दडलेल्या तुमच्या म्हणजे असंतृप्त इच्छा असतील, भावना असतील, यासाठी याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर कुठल्या तरी प्रकारचं प्रक्षेपण करावं लागतं, किंवा त्या बाहेर आणण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणत असतो प्रक्षेपण. काय म्हणतो? प्रक्षेपण. तर प्रक्षेपण म्हणजे काय तर आपल्या आंतरिक बाबी, आंतरिक जे काही भाव आहेत तर ते भाव समोर आणणे किंवा बाहेर काढणे, त्याला कुठेतरी अवतरित करणे, तर याला आपण काय म्हणतो प्रक्षेपण असे म्हणत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 तर प्रक्षेपण पद्धती या ठिकाणी वापरली जाते. तुमच्या प्रवृत्ती, सुप्त अवस्था, इच्छा, वासना या गोष्टीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याचं मूल्यमापन करण्यासाठी. त्यानंतर पहा अध्ययन तुटकपणे न करता सलगपणे करावे हे या उपपत्तीचे वैशिष्ट्य आहे. तर अध्ययन करत असताना अध्ययन तुटकपणे न करता सलगपणे करावे. जर अध्ययन तुम्ही तुटक केलं तर तुटक अध्ययनामध्ये काय होईल की तुम्हाला अर्धवट जो काही भाग आहे किंवा समग्र अध्ययन तुम्हाला होणार नाही. त्या ठिकाणी थोडा थोडा भाग किंवा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी भाग हा तुम्हाला अभ्यासावा लागेल. व काय होईल की आज तुम्ही एक जर थोडा प्रमाणात अभ्यास केला आणि त्याचाच उर्वरित भाग उद्या केला तर आज केलेल्या अध्ययनाचा पूर्ण भाग तुम्हाला आठवणार नाही. कारण आपल्या बुद्धीचं एक सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे तर आपण जसा जसा काळ जातो त्या ह्याच्यामध्ये आपण अध्ययन केलेलं विसरत असतो. त्यामध्ये झोप असेल, त्यानंतर तुमच्या बुद्धीवर बाहेरून येणाऱ्या काही गोष्टी असतील, विचार प्रक्रिया आहे किंवा भोवतालची परिस्थिती आहे, त्यात काही ताणतणावाची परिस्थिती असेल, तर या सर्व बाबीचा परिणाम आपल्या ह्या स्मरणावर होत असतो. त्यामुळं अध्ययन करत असताना सलगता जी आहे
तर ती खूप महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी तुटकपणा नसू नये, कारण तुटकपणा असेल तर तुमच्या स्मरणात सुद्धा तुटकपणा येईल, अध्ययनात पण तुटकपणा येईल. त्यामुळं त्या ठिकाणी सलगता ही आवश्यक आहे. तर ही मर्मदृष्टीमूलक या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठे? मर्मदृष्टीमूलक या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोपका व कोलर आणि वर्धॅमर हे जे 3 व्यक्ती आहेत, तर ह्या 3 व्यक्ती ज्या या मर्मदृष्टीमूलक उपपत्तीशी संबंधित आहेत की कोपका व कोलर यांनी मर्मदृष्टीसाठी सुद्धा जे काही प्रयोग केले व त्या प्रयोगातून त्यांनी सांगितलं होतं की अध्ययनामध्ये सलगता खूप महत्त्वाची आहे, तुटकपणा हा अध्ययनासाठी हा घातक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मर्मदृष्टीमूलक. त्यानंतर एखाद्या कसोटीद्वारे ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरवले असेल त्या कसोटीद्वारे त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी डॅश डॅश आहे असे म्हणता येईल. पहा, तर एखादी कसोटी तुम्ही वापरताय आणि तुमच्या क्षमताचं मापन करताय. काय करताय? क्षमताचं मापन करताय. परंतु त्यानंतर सुद्धा काय झालं की आणखी सुद्धा दुसरी तुम्ही कसोटी वापरली त्या क्षमता मोजण्यासाठी. म्हणजे समजा आता तुम्ही एखादी 2 किलो किंवा 3 किलो धान्य घेतलं आणि तुम्ही समजा इलेक्ट्रिक वजन काट्यावर मोजलं आणि त्यानंतर तुम्ही एका तराजू तागडीमध्ये मोजलं, परंतु वजन हे सारखंच आहे. कसं आहे? वजन हे सारखंच आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी जास्तपणा नाही. त्यामुळे काय? तिथं सप्रमाणता आहे. कसं आहे? सप्रमाणता आहे. त्यामुळं या ठिकाणी जी कसोटी वापरली जाते, म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही मापन केलं तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर एकच येत आहे. काय होतं? त्याचं उत्तर एकच येत आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कसं आहे की सप्रमाणता जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सप्रमाण कसोटी असे म्हणतात. त्यानंतर पहा 27 क्रमांकाचा प्रश्न, खालील वैशिष्ट्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचे सांगितले सांगा. तर या ठिकाणी पहा, या पद्धतीत चुकत चुकत शिकणे हाच आपल्या थॉर्नडाईक यांच्या संदर्भातलंच आहे, चुकत शिकणे. त्यानंतर प्रयत्न प्रमाद हा त्याच पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर समग्र समस्येचे आकलन होण्यासाठी ही पद्धती वापरली जाते. बरोबर आहे. एखादी परिस्थिती आहे, जसं की त्या मांजरावर जो काही प्रयोग केला थॉर्नडाईक यांनी, त्याला एका कूटपेटिकेमध्ये ठेवलं. त्यानंतर त्या ठिकाणी एक माशाची फिशची जी काही प्लेट आहे ती पण ठेवली आणि त्या ठिकाणी त्या पूर्ण परिस्थिती, कूटपेटिका, त्यानंतर तो पिंजरा, त्यानंतर माशाचं असलेलं प्लेट, या सर्व गोष्टीचं अध्ययन त्याला करावं लागलं आणि त्यामुळे समग्रता या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर या पद्धतीत पहा संबंध पाहण्याचा. तर ज्या 2-3 क्रिया ज्या काही होत होत्या, तर त्या 2-3 क्रिया, कूटपेटिका आहे, मांजर आहे, ही आहे माशाचं प्लेट आहे, तर या ठिकाणी या व्यवस्थित घटकाचा संबंध लावणं किंवा त्या मांजराच्या ज्या विविध हालचाली आहेत व त्यातून जी काही होणारी क्रिया आहे, तर याचा क्रियेचा संबंध लावणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीत खूप वेळ लागतो. बरोबर आहे. सहज अध्ययन होईल असे नाही. त्यामुळं प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धती, पर्याय क्रमांक 2 प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धती आहे, जी थॉर्नडाईक यांनी मांडलेली एक उपपत्ती पण आहे. प्रश्न क्रमांक 28 नटसम्राट या विष्णू वामन शिरवाडकरांच्या नाटकातील घर हवंय घर हा उतारा पाठ करावायचा आहे. हा गद्य काव्य उतारा एकाच बैठकीत 25-30 वेळा म्हणून पाठ करणे याला अध्ययनाची डॅश डॅश पद्धती म्हणतात. एकाच वेळी पाठ करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कसलीही सूट मिळणार नाही त्यामध्ये, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी जी काही तुटकपणा आहे किंवा समग्र पद्धती आहे तर ह्या वापरता येणार नाहीत. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर एकसंध पण आणावं लागेल. कसा करावं लागेल? एकसंध पण आणावं लागेल किंवा त्या एकसंध पद्धतीचा वापर तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 एकसंधती ही पद्धती वापरून तुम्हाला हा घर हवंय घर हा उतारा पाठ करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला एकसंध पद्धती वापरावी लागेल. त्यानंतर पहा, उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या घटकासाठी स्त्रोत निश्चित करणे, उपक्रमामध्ये सहभागी सदस्य आपला वेळ कसा करतात हे पाहणे, त्यानंतर उपक्रमामधून संख्यात्मक रूपात काय साध्य झाले ते पाहणे, त्यानंतर या उपक्रमाचा एकूण समाजाला काय उपयोग झाला हे पाहणे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे की एक विशिष्ट उपक्रम जो आहे, तर या उपक्रमा संदर्भातला हा प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितले, पहिल्यांदा काय केलं की वेळ कसा खर्च करतात, वेळ कसा खर्च करतात, त्यानंतर काय साध्य झालं, त्यानंतर समाजाला काय उपयोग झाला,
तर ही कशाची, ही त्याचा कुठला स्रोत वापरला गेला, तर म्हणजे निष्पत्ती साध्य काय झालं, यातनं साध्य काय झालं, तर या ठिकाणी कुठलं मूल्यमापन पद्धती वापरली असं विचारलंय त्यांनी. तर पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 2 काय आहे, निष्पत्ती आधारित मूल्यमापन. तर या ठिकाणी वरच्या चारही पर्याय दिसतंय की काय साध्य झालं किंवा त्याचा उपयोग काय झाला किंवा खर्च किती झालं. म्हणजे निदान या ठिकाणी खूप महत्त्वाचा घटक आहे. काय की निदान म्हणजेच निष्पत्ती जी आहे, जी अंतिम उत्तर आपण त्याला म्हणू, तर निष्पत्ती आधारित मूल्यमापन हा याचा पर्याय आहे. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न, गणितातील प्राथमिक क्रियावर विद्यार्थ्यांनी कितपत प्रभुत्व प्राप्त केले हे पाहावयाचे, तर वेगवेगळ्या क्रियावर विविध दर्जाची उदाहरणे ठेवून ही उदाहरणे तो विद्यार्थी अत्यंत कमी वेळात सोडवतो किंवा नाही हे आजमावण्याचे काम म्हणजे काय. पहा, एखादा विद्यार्थी आहे, त्याला तुम्ही एखादं उकलण्यासाठी प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न तो किती वेळात सोडवतो, कशा पद्धतीने सोडवतो, कुठले कौशल्य तंत्र सूत्र वापरतो व कशा नाविन्यतेने म्हणा किंवा कशा कुशलतेने तो काय करतो, तर तो कसोटी सोडवतो. तर या ठिकाणी तुम्हाला कुठली कसोटी वापरता येईल, तर प्रावीण्य कसोटी. कारण या ठिकाणी विद्यार्थ्याच्या बौद्धिक बाबीचा, विद्यार्थ्याच्या तार्किक बौद्धिक गणितीय कौशल्याचा वापर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जो आहे, तर प्रावीण्य कसोटी हे याचं योग्य उत्तर आहे. तर जी काही 30 प्रश्नाचे जे काही आज आपण संभाव्य प्रश्न आहेत बालमानसशास्त्र याचे, तर ते आपण 30 प्रश्न आज पाहिलेले आहेत. तर पुढच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण असेच जे काही संभाव्य प्रश्न आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे, ते संभाव्य 30 प्रश्न आपण पाहू. तरी जे काही प्रश्न आहेत या संदर्भात जे काही त्रुटी समस्या ज्या काही आहेत, तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूत आणखी 30 प्रश्नांची सिरीज. धन्यवाद.